पुण्यातून बातमी समोर येते। पुणे विद्यापीठामध्ये एबीव्हीपीचे आंदोलन सुरू आहे। पुनर्मूल्यांकन पद्धतीने केलेला बदल रद्द करावा अशी मागणी आता विद्यार्थ्यांकडून केली जाते। सर्व महाविद्यालयात मुलींना मोफत शिक्षण मिळावे यासह विविध मागण्यांसाठी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेकडून आंदोलन केलं जात आहे। आपले प्रतिनिधी चंद्रशेखर भांगे आपल्यासोबत जोडलेले आहेत। चंद्रशेखर, अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचं विद्यार्थ्यांचं या ठिकाणी आंदोलन आपण पाहतोय। घोषणाबाजी करण्यात येते, नेमक्या काय मागण्या आहेत, काय म्हणणं आहे त्यांचं? विद्यार्थ्यांच्या तब्बल 62 पेक्षा अधिकच्या मागण्या आहेत। आपण बघू शकतो की पुणे विद्यापीठात सगळा मोर्चा जो आहे तो मुख्य इमारतीच्या जवळ आलेला आहे आणि काही विद्यार्थी आपण त्यांच्याशी बातचीत करण्याचा प्रयत्न करूयात। तर काही उभर उन्हामध्ये हा सगळा मोर्चा निघालेला आहे आणि विद्यार्थ्यांशी आपण थेट बातचीत करूया। काय मागण्या घेऊन तुम्ही मोर्चामध्ये सहभागी झाला? सर, मुझे हिंदी में बात करें। क्या मांग है? मांग हमारी ये है सर कि हमें कुछ हमारी पॉइंट्स है जिससे हमें दिक्कत है। जैसे मेस हो गया, यहाँ पे मेस की जो सुविधा है वो अच्छी नहीं है, मेस का जो खाना है वो अच्छा नहीं है, ये हमें दिक्कत है सर। फिर रीवैल्यूएशन में हमें इतना पता चला है, यहाँ के जो लोग हैं रीवैल्यूएशन में ऐसा पता चला है कि वो लोग कॉपी को रीचेक नहीं कर रहे हैं, सिर्फ मार्क्स को वापस से गिनती कर रहे हैं मार्क्स की और वापस से मार्क्स दे रहे हैं। तो ये सही बात नहीं है। कॉपी का रीवैल्यूएशन मतलब रीचेकिंग होती है, इसका होना चाहिए। और रिजल्ट्स बहुत लेट आ रहे हैं, रिजल्ट के जो साइट है उसमें बहुत दिक्कत हो रही है, जिसकी वजह से हमें दिक्कत है। और साइट हमेशा हैंग कर जाते हैं, क्रैश कर जाते हैं, ये हमारी दिक्कत है। और रिजल्ट्स आने के बाद कुछ ही दिन के अंदर रीइवैल्यूएशन का डेट है वो आ जाता है और वो पार हो जाता है, हमें पता भी नहीं चलता है। ये हमारी दिक्कत है। अनेक ज्या मागण्या आहेत त्या सगळ्या मागण्या घेऊन हे सगळे विद्यार्थी आपल्याला दिसत आहेत। आपण काही विद्यार्थी आहे आपल्या समेत, आपण त्याच्या हातामध्ये एक फलक घेऊन तो विद्यार्थी स्टुडंट्स पॉवर काय सांगाल, काय मागणी झाली? आमची मागणी एकच आहे, आमच्या मागण्या सर्व पूर्ण करा, आमच्या सर्व मागण्या पूर्ण करा। मागणी आहे की गरीब मुलांना पुढे शिकून देणे। एवढ्या मागण्या घेऊन हे सगळे विद्यार्थी निघाले। भर उन्हामध्ये काही विद्यार्थ्यांनी सुद्धा आपल्याला पाहायला मिळत आहेत। काही काय सांगाल, काय मोर्चामध्ये सहभागी झालात का तुम्ही? काय मागण्या आहेत मोर्चामध्ये? खूप सगळ्या मागण्या आहेत। विद्यार्थ्यांना मोफत शिक्षणाची मुख्य मागणी आहे, काय सांगाल? विद्यार्थ्यांना मोफत शिक्षण सरकारकडून लागू झाले, पण अजून कॉलेज ते शिक्षण लागू करत नाही। कुठून आलात तुम्ही? काय अहिल्यानगर अहिल्यानगरवरून हे सगळे विद्यार्थी तब्बल नाशिक, अहिल्यानगर, त्याचबरोबर पुण्यातील सगळ्या अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे जे विद्यार्थी सहभागी झालेले आहेत। आपण बघू शकतो की या ठिकाणी विद्यार्थी आक्रमक झालेला आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि विद्यार्थी मुख्य जी इमारत आहे पुणे विद्यापीठाची, त्या इमारतीच्या अगदी समोर येऊन घोषणाबाजी करत आहेत। पोलिसांचा सुद्धा आपल्याला या ठिकाणी तगडा बंदोबस्त जो आहे तो पाहायला मिळत आहे। पोलीस या ठिकाणी बॅरिकेड लावून जे आहेत त्या मुख्य इमारतीला संरक्षण देण्याचा प्रयत्न करत आहेत आणि आपण पाहिलं की विद्यार्थ्यांची संख्या मोठी आहे आणि सगळे विद्यार्थी जे आहेत आता आक्रमक झालेले आपल्याला पाहायला मिळतात। काही आंदोलक आहेत, त्यांच्याशी आपण बातचीत करण्याचा प्रयत्न करूयात। काय सांगाल? अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने वारंवार विद्यापीठाला या विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक समस्यांविषयी चर्चा केली, निवेदन केले। आज आपण बघतोय की आज नाशिकमधनं मोठ्या संख्येने देखील विद्यार्थी या ठिकाणी उपस्थित आहेत। आज रिझल्ट विद्यार्थ्यांच्या वेळेवर लागत नाही, जे रिझल्ट लागत आहेत त्या रिझल्ट मध्ये बऱ्यापैकी मोठ्या प्रमाणामध्ये तफावत आपल्याला दिसते। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।